नमस्कार, सिम्पली मराठी रेसिपीमध्ये मी रश्मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवूयात पातोळी। ही एक कोकणातली पारंपरिक डिश आहे। ही खास नागपंचमीसाठी कोकणात प्रत्येक घराघरात केली जाते। तर पातोळी बनवण्यासाठी मी इथे एक सारणासाठी हे 1.5 कप मी खवलेला नारळ घेतलाय, खवलेलं ओलं खोबरं आहे, पाऊण कप हे गूळ आहे, हे मी किसून गूळ घेतलाय, थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत, मनुका, काजू, बदाम हे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि इथे मी वेलची, जायफळची पूड घेतली आहे। हे सगळं प्रमाण मी एकाच भांड्याने मोजून घेतलंय, कपाने मोजून घेतलंय। एवढ्या खोबऱ्यासाठी हा पाऊण कप गूळ बरोबर प्रमाण आहे। 1.5 कप खोबऱ्यासाठी हे पाऊण कप गूळ आहे। तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीने, पण हे प्रमाण अगदी योग्य आहे। इथे हे बघा, आपल्या ह्या पातोळ्या तयार झाल्यात। मी तुम्हाला एक कापून पण दाखवते। हे बघा, मऊ लुसलुशीत अशा ह्या पातोळ्या झाल्यात आणि बासमती तांदळाचा खूप छान असा सुगंध सुवास सुटलाय पूर्ण घरामध्ये। हे बघा, आपल्या छान अशा पातोळ्या तयार झाल्यात। मऊ लुसलुशीत अशा ह्या पातोळ्या तयार झाल्यात। घरभर नुसता सुगंध सुटलाय हळदीच्या पानाचा आणि आंबेमोहर तांदळाचा, बासमती तांदळाचा। इथे मी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे। आता आपण त्याच्यात थोडं तूप घालून घेऊया। फक्त 2 चमचे तूप वापरायचे आपल्याला। आता ह्याच्यात आपण हा गूळ सगळा घालून घेऊया। मी गूळ पहिल्यांदा घातलाय। गूळ पहिल्यांदा वितळून घेतला की खोबऱ्यामध्ये त्याचे तुकडे राहत नाहीत, थोडे छोटे छोटे। गूळ आपल्याला एकदम पातळ करून घ्यायचा आहे। आता गूळ छान असा पातळ झालाय, तर मी खोबरं घालून घेते त्याच्यात। आता आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचंय। आपला गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा आहे खोबऱ्यामध्ये। आता आपण ह्याच्यात हे ड्रायफ्रूट्स सगळे घालून घेऊया। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आणि थोडीशी जायफळ, वेलचीची पूड। तर पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घेऊया। आपल्याला हे मिश्रण एकदम कोरडं करून घ्यायचं आहे, नाहीतर हे त्याचं पाणी राहून ते पिठाच्या पारीच्या बाहेर येऊ शकतं। म्हणून आपल्याला पूर्ण हे कोरडं करून घ्यायचं आहे मिश्रण। आता हे मिश्रण चांगलं कोरडं झालंय, तुम्ही बघू शकता। आता मी गॅस बंद करून हे सगळं मिश्रण थंड करून, हे 2 कप मी हे तांदळाचं पीठ घेतलंय। हे घरच्या घरी बनवलेलं पीठ आहे। अर्धा किलो बासमती, अर्धा किलो आंबेमोहर, असं 1 किलो हे तांदूळ, दोन्ही तांदूळ घेऊन मी हे छान धुवून वाळवून त्याची पीठ दळून आणलेलं आहे चक्कीतून। हे पीठ आहे, हे 2 कप पीठ मी घेतलंय। इथे मी गॅसवरती एक भांडं तापत ठेवलंय। आता आपण त्याच्यात पाणी घालून घेऊया।
इथे मी 2 भांडी पाणी घालून घेतलंय. 2 कप पिठासाठी 2 कप पाणी वापरायचं आहे आपल्याला. त्याच्यात आपण 1 चमचा तूप टाकून घेऊया. थोडंसं मीठ घालूया. आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. गॅस थोडा बारीक करून आपण हे सगळं पीठ ह्या पाण्यामध्ये घालून घेऊया. आता पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे, तर मी गॅस बंद करते. आता आपण हे पीठ 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवूया. गॅस बंद केलेला आहे मी. आता आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ गरम आहे तोपर्यंतच हे पीठ आपल्याला असं चमच्याने मळून घ्यायचं आहे. तसं तर तुम्ही कुठल्याही तांदळाचे मोदक किंवा हे पातोळ्या बनवू शकता, पण ह्या आंबेमोहर किंवा बासमती तांदळाचा खूप छान असा वास आणि पीठ असं छान तयार होतं. आंबेमोहर आणि ह्या बासमती तांदळाचे मोदक किंवा पातोळ्या अजिबात चिरत नाहीत. एकदम मऊसूत असे हे मोदक पातोळ्या होतात. तर आपण हातानेच हे पीठ सारखं करून घेऊया. त्या हातानेच हे चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ. पीठ थोडं कोरडं वाटत असेल तर पाण्याचा हात लावून पीठ मळून घ्यावं. माझं हे प्रमाण बरोबर आहे, त्यामुळे मला पाणी अजिबात लागलं नाही आहे. 2 कप पिठासाठी 2 कप पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पीठ मऊ पण झालेलं नाही आहे. बघ, तांदूळ शक्यतो मोदकासाठी किंवा पातोळ्यांसाठी जुना वापरावा, नवीन तांदूळ वापरू नये. इतपत हे पीठ असलं पाहिजे.
हे बघा. आता आपण ह्याचे लगेचच पातोळ्या करायला घेऊया. आता पातोळी बनवण्यासाठी मी इथे हे हळदीचं पान घेतलं आहे. त्या पातोळ्या हळदीच्या पानात केल्या जातात. हळदीच्या पानाचा खूप सुगंधी असा सुवास ह्या पातोळ्यांना लागतो. खूप छान अशा होतात पातोळ्या ह्या. तर हे मी हळदीचं पान घेतलं आहे. हे तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये अगदी इझिली मिळतं बाजारात. त्याचे मी 2 पीस करून घेतले. याला आपण थोडासा पाण्याचा हात लावून घेऊया. आणि आता आपण हा गोळा, एक पिठाचा गोळा, त्याच्यावरती पिठाचा गोळा घेऊन छान असं याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे पूर्ण पानावर. थोडासा पाण्याचा हात लावून पूर्ण पीठ पसरवून घ्यायचं आहे या पानावर. पूर्ण पातळ लेयर ठेवायचा आहे पिठाचा. पीठ जास्त जाड ठेवायचं नाही आहे. आता आपण ह्याच्यावरती हे सारण घालून घेऊया. याच्यावरती राहील तेवढंच सारण आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता ही बाजू ह्या बाजूवरती ठेवून हे बंद करून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा हात लावून हे दोन्ही बाजू एकमेकावरती चिटकवून घ्यायचे आहेत. बघा, आपल्याला ही अशीच बंद करून पूर्ण घ्यायची आहे. आपण अजून एक पातोळी बनवूया. छान अशी पसरवून घेतलंय मी पीठ हे. आता आपण त्याच्यावर सारण घालून घेऊया. आता ही बाजू एकमेकावर ठेवून या पद्धतीने हे बंद करायचे. बघा, अशा एकमेकावरती ह्या सगळ्या बाजू, दोन्ही बाजू अशा चिटकवून घ्यायचे आहेत आणि हे पान असंच ठेवायचं आहे. हे पान काढून टाकायचं नाही आहे आपल्याला. हे पान असंच आपल्याला वाफवून घेताना असंच ठेवायचं आहे. या पद्धतीने मी हे सगळे पातोळ्या
अशा बनवून घेणार आहे. ही बघा, या पद्धतीने आपली ही पण पातोळी तयार आहे. तर या पद्धतीने मी ह्या सगळ्या पातोळ्या अशाच करून घेणार आहे. आता मी ते गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात मी पाणी तापत ठेवलं आहे आणि त्याच्यावरती ही मी एक चाळण ठेवणार आहे आणि ह्या सगळ्या पातोळ्या ह्याच्यात ठेवून देणार आहे. छान अशा ह्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. पंचवीस ते 30 मिनटं आपल्याला ह्या छान अशा ह्या वाफवून घ्यायच्या आहेत. ते आता 20 ते 25 मिनटं झालेली आहेत आणि मी गॅस बंद केला आहे. आता तर आपण हे पातोळे चेक करून घेऊया. इथे आपले पातोळे हे छान असे वाफवून झालेले आहेत. हे बघा, मस्त सुगंध सुटलाय हळदीच्या पानाचा. आता आपण ते काढून घेऊया. इथे हे बघा, आपल्या ह्या पातोळ्या तयार झाल्यात आणि छान अशा पातोळ्या तयार झाल्यात. मऊ लुसलुशीत अशा ह्या पातोळ्या तयार झाल्यात. घरभर नुसता सुगंध सुटलाय हळदीच्या पानाचा आणि आंबेमोहर तांदळाचा, बासमती तांदळाचा. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.